नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होऊन मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करा आपण जिब्रॅलिक ॲसिडचा वापर। मग सोयाबीनच्या पिकामध्ये जिब्रॅलिक ॲसिडचा वापर का करावा? जिब्रॅलिक ॲसिडचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकाला काय फायदा होणार? या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत या ठिकाणी नक्की पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता सोयाबीनच्या पिकामध्ये 100% करा जिब्रॅलिक ॲसिडचा वापर। मग सोयाबीनच्या पिकामध्ये जिब्रॅलिक ॲसिडचा वापर का करावा? सोयाबीनच्या पिकामध्ये जिब्रॅलिक ॲसिडचा वापर कधी करावा आणि जिब्रॅलिक ॲसिडचा वापर केल्याने सोयाबीनच्या पिकाला काय फायदा होणार, चला आपण सविस्तर बघूया। बघा मित्रांनो, आपण जर बघितलं तर या ठिकाणी लक्षात घ्या, जिब्रॅलिक ॲसिड हे एक संजीवक आहे, हे एक हार्मोन आहे आणि जिब्रॅलिक ॲसिडचा वापर आपण सोयाबीनच्या पिकात करू शकतो। जिब्रॅलिक ॲसिडचा वापर केल्यानंतर आपल्या सोयाबीनच्या पिकाची जी व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे ती ग्रोथ त्या ठिकाणी थांबते आणि पिकाची जी ग्रोथ आहे ती प्रोडक्टिव्ह होते। समजावून सांगतो, म्हणजे पीक फक्त वाढत आहे वाढत आहे वाढत आहे ही संकल्पना इथं संपते आणि पीक हे कमी वाढते आणि त्याच्या ऐवजी पिकाची जी फांद्या वगैरे त्यांची वाढ जास्त होते आणि शाखीय वाढ झाल्यामुळे जास्तीत जास्त कळीची धारणा, फुलाची धारणा व फुलांचं रूपांतरण हे शेंगांमध्ये होण्यासाठी जिब्रॅलिक ॲसिड व यामधील हार्मोन्स अत्यंत महत्त्वाचे मानले जातात। मग हे जे जिब्रॅलिक ॲसिड आहे, या जिब्रॅलिक ॲसिडचा वापर कधी करावा तर लक्षात घ्या, ज्या वेळेस आपलं सोयाबीनचं पीक हे 40 दिवसाच्या वर जाईल, कळ्या त्या ठिकाणी धारण करण्यासाठी उपयुक्त परिस्थितीत असेल, अशा परिस्थितीमध्ये आपण जिब्रॅलिक ॲसिडचा वापर करू शकतो। बाजारामध्ये गेल्यानंतर 0.001% मध्ये जे जिब्रॅलिक ॲसिड आहे ते आपण खरेदी करावं आणि सोयाबीनच्या पिकाला 40 दिवसानंतर 200 लिटर पाण्यामध्ये 70 ते 75 ml त्या ठिकाणी मिक्स करून द्यावं। याचं प्रमाण एका मर्यादेपेक्षा जास्त झालं तर नुकसान होऊ शकते, म्हणून संपूर्ण कार्य काळजीपूर्वक करायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की जिब्रॅलिक ॲसिडच्या प्रमाणामध्ये कमी जास्तपणा आपल्याला परवडणारा नाही, म्हणून अचूकपणे या जिब्रॅलिक ॲसिडचा वापर 40 दिवसानंतर आपण केला तर आपल्याला या ठिकाणी होणार 100% फायदा। म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, आपलं सोयाबीनचं पीक 40 दिवसाच्या वर गेलं तर त्या परिस्थितीमध्ये आपण जिब्रॅलिक ॲसिडचा वापर या ठिकाणी करावा आणि जिब्रॅलिक ॲसिडचा वापर योग्य पद्धतीनं योग्य प्रकारे आपण केला तर 100% यावर्षी आपल्याला दुप्पट कळ्यांचं दुप्पट फुलात व दुप्पट फुलांचं दुप्पट शेंगात रूपांतरण होऊन 100% उत्पादनात वाढ दिसून येणार। तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा। आवडला असणार व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।